आज अनेक राजकीय नेत्यांनी मूठ मारली, सगळे एकत्र झाले, एकच विचार केला की या ठिकाणी नवनीत राणाला थांबवायचं आहे। पण मला एक प्रश्न आहे, इथे विद्यार्थी आहे, पालक आहे, नवनीत राणाला थांबून राजकीय नेत्यांचं जरी भलं झालं पण अमरावती जिल्ह्याचं विकासाचं विजन त्यांनी थांबवलेलं आहे। येणाऱ्या काळामधलं अमरावती जिल्ह्याचं विजन थांबवलेलं आहे। अमरावती जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम ज्या ताकदीनं पार्लमेंटमध्ये, देशाच्या पार्लमेंटमध्ये नवनीत राणा करत होत्या ते आपलं थांबलेलं आहे, ते आपण कधी वापस मिळू शकणार नाही। त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला अशा नेत्याला पुढे आणावं लागेल जो खऱ्या अर्थानं या ठिकाणी अमरावती जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम करेल। आज मला माहित आहे की देशाच्या पार्लमेंटमध्ये, देशामध्ये जेव्हा नवनीत राणा काम करत होत्या, दिल्लीमध्ये काम करत होत्या, नवनीत राणा आल्यानंतर देशाचा कोणता नेता नाही आहे जो नवनीत राणांसोबत बोलत नव्हता किंवा नवनीत राणाच्या फोनवर त्याची अपॉइंटमेंट भेटत नव्हती, तिची वेळ भेटत नव्हती। अशा प्रकारचा कुठला देशामध्ये नेता नव्हता की ज्यांनी नवनीत राणांनी फोन केल्यानंतर त्याला भेटण्यासाठी काही वेळ लागत नव्हता। एवढी मोठी ताकद त्यांनी आपल्या देशामध्ये अमरावती जिल्ह्याच्या माध्यमातून निर्माण केली होती। आज पार्लमेंटमध्ये असो, विधानसभेमध्ये असो, जर चेहरे जर मजबूत नसले तर लोकांना न्याय देऊ शकत नाही। जर चेहरे चांगले असले, चेहरे मजबूत असले आणि चेहऱ्यामध्ये जर ताकद असली, तोच खऱ्या अर्थानं त्या विधानसभेमध्ये आणि त्या लोकसभेमधून कामं खेचून आणू शकतो। म्हणून आज जे कोणी खासदार झाले त्यांना तुम्ही मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांना कुठे आमची गरज पडली पूर्ण ताकदीने त्यांना साथ देऊ, त्यांना साथ देऊन त्यांना मजबूत करण्याचं काम करू, फक्त जिल्ह्याच्या विकासासाठी। आणि या ठिकाणी मी पुन्हा आपल्याला एवढं सांगेल की आज हा सत्काराचा कार्यक्रम आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।